नमस्कार, सात्विक रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत श्रावण महिन्यासाठी खास अशी बिना कांदा लसूण घालून 2 भाज्या बनवणार आहोत. पहिला आपण ही बनवली आहे दोडक्याची भाजी. ही भाजी अतिशय हलकी, चविष्ट आणि झटपट होणारी आहे. आता श्रावण महिना किंवा चातुर्मासात कांदा लसूण खात नाहीत त्यांच्यासाठी ही रुचकर भाजी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक कढई घेऊन त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल गरम झालं की आपण त्यात जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे व लगेच त्यामध्ये आपण कढीपत्ता व बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचा व तो थोडासा फ्राय होईपर्यंत हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं व ते फ्राय करून घ्यायचं. ते आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट जरी घातलं तरी चालतंय इन्स्टंट. त्यानंतर आपण 1.5 टेबलस्पून लाल तिखट घालून घ्यायचं व अर्धा टेबलस्पून धनेपूड घालून घ्यायचं. नंतर लगेच अर्धा टेबलस्पून जिरेपूड घालून घ्यायचं व ते छान मिक्स करून घ्यायचं सगळीकडून. आता त्यात चिरलेला दोडका घाला आणि हलक्या हाताने परतून घ्या. दोडका एकसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर आपण अर्धा वाटी पाणी थोडं थोडं करून सगळं घालून घ्यायचं त्यामध्ये. पाणी घालून झाल्यानंतर आपण एक उकळी काढून घ्यायची जेणेकरून दोडका आतपर्यंत शिजला जातो व रुचकर लागतो. त्यानंतर आपण गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे व नीट हलवून घ्यायचं. ही भाजी पोळी व फुलक्यासोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खात रहा, मस्त रहा. आता आपण बघणार आहोत श्रावणात खाल्ली जाणारी आणि उपवास दिनासाठी योग्य अशी कोबीची भाजी, जी आपण टोमॅटो घालून कांदा लसूण न वापरता बनवणार आहोत. ती एकदम रुचकर आणि चविष्ट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक कढई घेऊन त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं. कढईमध्ये तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचं. मग त्यानंतर आपण बारीक चिरलेले कोबी घालून घ्यायचं. आपण असं फ्राय करायचं. आपण पहिला जे डायरेक्ट कोबी फ्राय करतो ते करायचं नाही. फोडणी नंतर आपण ते कोबी फ्राय करून घ्यायचं जेणेकरून खूप कष्ट लागत नाहीत. त्यानंतर आपण मध्यम चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर आपण अर्धा टेबलस्पून हळद व अर्धा टेबलस्पून लाल तिखट घालून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व नीट परतून घ्यायचं व गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून घ्यायची. आणि आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. ही भाजी चपातीसोबत व तूप भातासोबत अगदी चविष्ट लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खात रहा, मस्त रहा.